अयोध्या कांड याचा अर्थ होतोय अयोध्येमध्ये ज्या घटना घडल्या ते कांड, त्याचं वर्णन ज्याच्यामध्ये आलं त्या कांडाचं नाव अयोध्या कांड. एक दिवसाचा प्रसंग आहे. राजा दशरथजी बाबा राजसभेमध्ये बसले आणि राजा दशरथजी बाबा राजसभेमध्ये बसले असताना त्यांना एक सवय आहे महाराज. ते राजसभेमध्ये असे सिंहासनावरती बसले की आपला मुकुट आहे ना असा आरशामध्ये पाहतात, आरशामध्ये पाहतात. थोडी विचित्रता आहे ना. सभेमध्ये राजा दशरथजी बाबाने आपला मुकुट आरशामध्ये पाहावा, आरसा पाहावा. बरं, ज्या सभेमध्ये राजा दशरथजी आरसा पाहतात ती सभा काय सामान्य आहे? अरे त्या सभेमध्ये सुमंत्रजी आहे, त्यांचे कुलगुरू वशिष्ठजी महाराज आहेत. एवढ्या विद्वानांच्या सभेमध्ये राजा दशरथजीने आरसा पाहावा. कवी म्हणतात अरे गड्या असं आहे, राजा दशरथजी बाबांनी आरसा पाहला, पण तो आरसा कोणता आहे? तो आरसा आहे मनरूपी आरसा. रामचंद्रजींचा विवाह झाला आणि त्या विवाह सोहळ्याची ज्यावेळेस राजा दशरथजी बाबांकडे स्तुती केल्या जाते ना, राजा दशरथजी बाबांची स्तुती केल्या जाते, राजा दशरथजी बाबा मनाला विचारतात का रे माझी एवढी स्तुती केल्या जाते, मी खरोखर त्या पात्रतेचा आहे? असं आहे. समाजामध्ये तुमची निंदा केल्या जात असेल, समाजामध्ये तुमची स्तुती केल्या जात असेल, निंदा केल्या जात असेल, दुःख मानू नका. स्तुती केल्या जात असेल, आनंदाने उड्या मारू नका. तुमच्या मनाला विचारा, माझी स्तुती केल्या जाते, मी पात्रतेचा आहे? लोक माझी समाजामध्ये निंदा करतात, खरोखर मी एवढा वाईट आहे? तुमचं मन तुम्हाला सांगेल, कारण मनासारखा दुसरा आरसा नाही गड्या, आरसा नाही. एका कवीचे शब्द आहे. कवी म्हणतात अरे मनासारखा सुंदर आरसा नाही. कवी म्हणतात, कवीचे शब्द आहेत ऐका. थोरा मन दर्पण कहलाए, थोरा मन दर्पण कहलाए, थोरा मन दर्पण कहलाए, थोरा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, थोड़ा मन दर्पण कहलाए, थोड़ा मन दर्पण कहलाए, थोड़ा मन मनासारखा दुसरा स्वच्छ आरसा नाही. हा जो तुमचं तुम्हाला व्यक्तिमत्व दाखवेल, मन सुंदर आहे. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा होए. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा होए. जग से चाहे भागने कोई, मन से भागना इस उजले दर्पण पर प्राणी, इस उजले दर्पण पर प्राणी, दोलन जमने पाए, थोड़ा मन दर्पण कहलाए, थोड़ा मन दर्पण कहलाए, थोड़ा मन दर्पण कहलाए. मनासारखा सुंदर आरसा नाही. सुख की कलिया दुख के काटे, मन सबका आधार. मन से कोई बात छुपेगा, मन के नैन हजार. जग से चाहे भागने प्राणी, मन से
बागन पाये. हो. लोकांना किती फसवा, किती फसवा, पण मन मात्र संध्याकाळी सांगेल लेका नको मोठेपणा दाखवू, तू काय केलं मला माहिती आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं साक्षी आहे, त्याचं नाव आहे मन. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? किती 500चं बंडल तुम्ही लपवले बुवाकडून, तरी रात्री मन काय म्हणते, बाई मन से कोई बात छुपे ना, मन के नयन हरा. समाजामध्ये ज्यावेळेस तुमची निंदा केल्या जाते, दुःखी होऊ नका. जर तुमचं मन साक्षी असेल ना की अरे करू दे जगाला निंदा, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बालना बाका होय. अरे सगळं गाव जाऊ दे का निंदा करू दे, देव तुझ्या पाठीशी आहे. मनानं सांगितलं ना, मग हार नाही मानायची. मन कधी खोटं बोलत नाही. राजा दशरथजी बाबा आरसा पाहतात, तो आरसा आहे मनरूपी आरसा. आरसा पाहतात, मुकुट झुकलेला दिसतो. मुकुट असा सरळ करतात, कानाजवळील एक केस पांढरा झालेला दिसतो. अरे माझ्या डोक्यामध्ये मुकुट राहू पाहत नाही, कानाजवळील एक केस पांढरा झाला, मी म्हातारा झालो अशी सूचना तर मला देत नाही. पहिल्या काळी अवस्था असायच्या, माणसाची केस पांढरं होण्याची सुरुवात कुठून असायची माहितीये का तुम्हाला? माणसाचे केस पांढरे व्हायची सुरुवात कानाजवळून असायची. कानाजवळचे केस पांढरे आणि मग सगळे केस पांढरे, मग दाढी मिशा. आता अवस्था बदलली की सगळी वार्धक्याची लक्षणं आहेत महाराज. कानाजवळील केस पांढरे होणे, तोंडातले दात पडणे, ऐकू न येणे, डोळ्याने न दिसणं, हे सगळे वार्धक्याचे लक्षण आहे. राजा दशरथजी म्हणतात, अरे माझ्या कानाजवळील केस पांढरा झाला, माझ्या डोक्यामध्ये मुकुट राहू पाहत नाही, मी म्हातारा तर झालो नाही ना, मला सूचना तर नाही ना. या सगळ्या सूचना आहेत, ह्या जाणल्या पाहिजे.